मेघालयातील एक सनसनाटी हत्याकांडाने सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे। इंदोर मधील एक नवविवाहित जोडपे राजा आणि सोनम रघुवंशी यांचे हनीमूनचे अंत एक विचित्र घटनेने झाले। नेमकी काय होती ही घटना हे आपण सविस्तर जाणून घेऊ। 11 मे 2025 ला इंदोर मध्ये राजा आणि सोनमचे लग्न झाले आणि लग्न होताच 9 दिवसानंतर हे दोघे हनीमूनला मेघालयाला गेले। मेघालयाला पोहोचल्याच्या 2 दिवसानंतर जेव्हा चेरापुंजी जवळील एका गावात हे दोघे फिरायला गेले होते, त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांशी पूर्णपणे संपर्क तुटला। ते दोघे अचानक गायब होऊन गेले होते। 2 जूनला राजाचा मृतदेह त्या गावातील एका धबधब्याजवळ 150 फूट खोल दरीत सापडला आणि पोस्टमॉर्टम नंतर हे कळण्यात आले होते की त्याच्यावर एका धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता आणि सोनम तरी सुद्धा गायब होती। मेघालय पोलिसांनी या विषयावर तातडीने कारवाई करणं सुरू केली। ड्रोन आणि खोजी कुत्र्यांच्या सहाय्याने त्यांनी तुरंत तपास करणं चालू केलं। पण या घटनेच्या 17 दिवसानंतर म्हणजेच 9 जून 2025 रोजी एक मोठा खुलासा झाला। सोनम रघुवंशी जी इतक्या दिवसापासून बेपत्ता होती, तिला मेघालय पोलिसांनी उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद येथून अटक केली। तर आता आपल्याला हे कळण्यात येत आहे की राजाच्या खुनामागची खरी सूत्रधार म्हणजेच सोनम रघुवंशी, जी त्याची बायको आहे। आता सध्या पोलिसांनी तिला अटक केलेली आहे आणि तिच्यावर पुढची कारवाई देखील चालू आहे। पण सगळ्यांच्या मनामध्ये सध्या एकच प्रश्न उद्भवतो आहे, तो म्हणजे लग्न करणं आता सुरक्षित राहिलं आहे का? आता पोलीस याच्यावर काय कारवाई करतायत ते तर आपण नक्कीच बघूया। तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे।